नमस्कार. मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ तथा प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य. सन 2025-26चा चालू ऊस गाळप हंगाम सुरू झालेला आहे. शासनाने 1 नोव्हेंबरपासून गाळपाला परवानगी दिली. 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 25 लाख टन मेट्रिक टनाचं ऊसाचं गाळप झालं. असं असताना 14 दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पैसे देणे बंधनकारक असताना सुद्धा या 25 लाख मेट्रिक टनापैकी अनेक साखर कारखान्यांनी ऊसाचं पहिल्या पंधरवड्यातलंच बिल पेंडिंग ठेवलेलं आहे. जवळजवळ 347 कोटी रुपये पहिल्या पंधरवड्यातच ऊसाची बिले थकलेली आहेत. यावरून सोलापूर जिल्ह्यातील ऊस कारखानदार पुढे भविष्यात संपूर्ण ऊसाची बिले देणार आहेत का नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. म्हणून मी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवर्जून आवाहन करेन की आपण जे चांगले कारखाने आहेत, ज्या साखर कारखान्याची आपल्याला हमी आहे, अशा साखर कारखान्यांना आपण ऊस घालावा. अन्यथा लाभापेक्षा भोळ्याची आशा हा जर आपण बंद पडलेल्या साखर कारखान्यांनी अतिरिक्त ऊसाला दर देऊन जाहीर केलेले आहेत, अशा कारखान्यांना जर आपण ऊस घातला तर पुढे भविष्यात आपली ऊसाची बिलं मिळणार नाहीत. त्यामुळे यावर्षी सुद्धा सर्वात जास्त महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले थकणार आहेत याबाबतची आम्हाला साधारण कुणकुण लागलेली आहे. म्हणून आज बघितलं की आज वर्तमानपत्रामध्ये सगळ्या कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्यातल्या थकीत ऊस बिलांची यादी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढ्याचे जवळजवळ 13 कोटी रुपये थकीत आहेत. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे 33 लाख रुपये थकीत आहेत. संत कुर्मुदास साखर कारखान्याचे 4 कोटी 88 लाख रुपये थकीत आहेत. लोकनेते मोहोळचे 19 कोटी 10 लाख रुपये थकीत आहेत. लोकमंगल बीबी दारफळचे 7 कोटी 94 लाख रुपये थकीत आहेत. लोकमंगल भंडारकवठ्याचे 19 कोटी 24 लाख रुपये थकीत आहेत. विठ्ठल कॉर्पोरेशन चिंचगावचे 2 कोटी 54 लाख रुपये थकीत आहेत. सिद्धनाथचे 7 कोटी 67 लाख रुपये थकीत आहेत. जखराया साखर कारखान्याचे 15 कोटी 82 लाख रुपये थकीत आहेत. भैरवनाथ लवंगी साखर कारखान्याचे 13 कोटी 93 लाख रुपये थकीत आहेत. राजवे ॲग्रो साखर कारखाना की ज्यांनी सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा ऊस दर जाहीर केला, त्यांचेही 2 कोटी 94 लाख रुपये थकीत आहेत. बबनराव शिंदेजी साखर कारखाना तुर्क पिंपरी यांचे 22 कोटी 47 लाख रुपये थकीत आहेत. असे बरेचसे साखर कारखाने आहेत की त्यांचे सगळ्यांची बिलं आज थकलेले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगरचा त्यांचे तर जवळजवळ 87 कोटी 10 लाख रुपये थकीत आहेत व इतर सगळे साखर कारखान्यांची बरीचशी बिलं थकीत आहेत. मग यावरून पहिल्या पंधरवड्यातली जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं थकायला लागली तर हे साखर कारखानदार आपणाला ऊसाची बिलं कशी देणार या बाबतीत सुद्धा चिंतनाचा विषय झालेला आहे. म्हणून आज सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांना वेळेवर पैसे देणे ही काळाची गरज आहे. अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी आपल्या विरोधात जनआंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर कायमस्वरूपी आहोत. धन्यवाद.